नमस्कार शेतकरी बंधूंनो, खरीप पीक विमा 2025 चे 17,000 रुपये आता सर्वच म्हणजे सरसकट शेतकऱ्यांना मिळणार आहेत का आणि मिळणार आहेत तो कधी मिळणार आहेत पाहूयात मित्रांनो। याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे। याच पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष आता खरीप पीक विम्याकडे लागलेले आहेत। तर राज्यातील अनेक जिल्ह्याची अंतिम आकडेवारी पैसेवारी ही जाहीर होत असून आता पीक विम्याची रक्कम निश्चित करण्यासाठी वेळोवेळी नवीन पद्धतीचा अवलंबून विचार हे सरकार करीत आहेत। तर मित्रांनो, राज्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, मक्का यासारख्या पिकांमध्ये सुमारे 63,000 पीक कापणी प्रयोग पूर्ण झालेले असून याचाच अहवाल पीक विमा कंपन्याकडे सादर करण्यासाठी प्रक्रिया सध्या सुरू झालेली असून शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांमध्ये 17,000 रुपये सरसकट पीक विमा हा मिळणारच आहे का याबाबत शेतकऱ्यांना मोठी उत्सुकता लागलेली आहे। मात्र ही रक्कम प्रत्येक महसूल मंडळात नुकसानीच्या तीव्रतेनुसार बदलू शकणार असल्याची माहिती मिळालेली आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्याचे जास्तीत जास्त नुकसान झालेले आहे त्याच शेतकऱ्यांना फक्त 17,000 रुपये मिळणार। बाकी शेतकऱ्यांचे जर कमी नुकसान झाले असले तर ही रक्कम 17,000 रुपये मिळणार नाही, ही रक्कम कमी मिळणार आहे अशी माहितीकडे आजच कंपन्याकडे सोपवण्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये सध्या आलेले असून उद्या म्हणजेच 1 जानेवारीपासून सोयाबीन इतर पिकासाठी महसूल मंडळे पात्र ठरणार आहेत। तर मित्रांनो, पीक विमा मिळण्यास कमीत कमी संपूर्ण शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी 1 महिन्याचा तरी कालावधी म्हणजे जानेवारीच्या अखेरी शेवटच्या आठवड्यामध्ये मिळेल अशी माहिती आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।